श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथे दिनांक 31 मे व 1 जून या 2 दिवसीय बांधकाम मजूर भांडेवाटप नावनोंदणी शिबिराचे आयोजन आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे मार्फत करण्यात आले असून या शिबिराचे पहिल्याच दिवशी बांधकाम कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली। यावेळी सुमारे 700 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली। या शिबिरास भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहून यांनी या कार्यक्रमास सफल करण्यासाठी परिश्रम घेतले। बघा आता वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। जाने बेटा मी तुला काय सांगतो फोटोवर चाललोय फोटोवाला आणतो ना। महाराष्ट्र सरकारने आपल्या या राज्यामध्ये सर्व बांधकाम कामगारांसाठी नोंदणी केलेली आहे आणि प्रत्येक कामगाराला सरकारमार्फत कुठेतरी त्यांचा बांधकामाचं साहित्य असेल किंवा महिलांसाठी भांड्याचा वापर असेल यासाठी भांडे वाटप होणार आहे। आणि अशा ह्याच्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर आयोजित केलेला आहे। परंतु हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यावरती आहे। परंतु आपल्या गावातील सावदा शहरातील महिलांना रावेर किंवा मुक्ताईनगर येथे जाता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी हा विचार करता लोकांचा वेळ आणि पैसा वाया न जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे शिबिर सावदामध्ये आयोजित केलं। आणि आज इथं सर्व बांधकाम कामगारांची KYC नोंदणी केली जात आहे। काही दिवसानंतर माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते या सर्व कामगारांना भांड्यांचं वाटप केलं जाणार आहे। मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वतीने यांच्या माध्यमातून आज सावदा शहरामध्ये बांधकाम कामगारांचं जी योजना आहे त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या KYC संदर्भात एक आज मेळावा या ठिकाणी सावदा शहरामध्ये आयोजित केला गेला होता। या लोकांची पायपीट रावेर मुक्ताईनगर व जळगाव अशा पद्धतीने होत होती। या लोकांची आर्थिक कुटुंबही त्या ठिकाणी होत होती। ते सर्व पाहता मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहरामध्ये ह्या कॅम्पचं आयोजन आम्हाला दिलं, त्याबद्दल त्यांची मनपूर्वक आभार मानतो। व सावदा शहरातील जे लाभार्थी असतील त्यांनी ह्या ठिकाणी येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, आपली KYC करून घ्यावी अशा आपल्या माध्यमातून विनंती करतो। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून मागच्या 2.5 वर्षाचा काळ ते आता 6 महिन्यांचा काळ या दरम्यान या शासनाच्या माध्यमातून अनेक लोकहितकारी जनकल्याणकारी योजनांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून पीडित आणि रंजले गाजलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय मिळावा, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने ही बांधकाम कामगारांच्या कल्याणार्थ संसारोपयोगी भांडी वाटपाचा ही योजना या सरकारच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि
आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरता 50-100 किलोमीटरची प्रवास करावा लागतो, आपला दिवस वेळ वाया घालवावा लागतो, ही अडचण या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सावदा या शहरामध्ये, या सावदा हे शहर अतिशय मोठं असल्यामुळे, मतदारसंघातलं एक महत्त्वाचं शहर असल्यामुळे या सावदा शहरातल्या लाभार्थ्यांना ही प्रवासाची पायपीट करता येऊ नये यासाठी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं. आपण पाहतोय शेकडो लाभार्थी या शिबिराचा या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि खरोखरच समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून या शुभारंभाच्या निमित्तानं या लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. आणि मला अतिशय आनंद होतो की आम्ही लाभार्थ्यांशी बोललो, प्रत्येकाने या कॅम्पचा शुभारंभ, या कॅम्पचा लाभ या ठिकाणी सावद्यामध्ये करून दिला. त्या प्रित्यर्थ चंद्रकांतभाऊ पाटील जे आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचंच प्रत्येकाने आभार व्यक्त केलं. आणि या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आम्हालाही जनसेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा महायुती सरकारचा आणि चंद्रकांतभाऊ पाटील यांचा आभार व्यक्त करतो. आणि ज्यांची अजूनही काही लाभार्थ्यांची काही बाकी असेल त्यांनी या ठिकाणी यावं आणि या योजनेचा लाभ द्यावा असंही आवाहन या ठिकाणी आहे. जवळजवळ आतापर्यंत 300 महिला आणि 250 पुरुष अशी नोंदणी आतापर्यंत ह्या ठिकाणी पहिल्या दिवशी झालेली आहे. अजूनही चालेल 4 वाजेपर्यंत ह्या कॅम्पमधून आहे. नोंदणी केलेल्यांना भाडे इथेच मिळणार आहे का? 100% नोंदणी करणाऱ्यांना भाडे इथे देण्याचा प्रयत्न आमचा आहे.